तर चला मंडळी, भजी खाण्यासाठी पावसच हवा असं काही नाही. तर आज मस्त अशी क्रंची भजी आपण बनवणार आहोत. पातीची भजी, कांद्याच्या पातीची भजी. ते इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे. मी कांद्याची साईड कापून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. बघा, स्वच्छ धुवून आपण त्याला पातीला कट लावून घेतलेला आहे आणि आपण टूथपिकमध्ये ती पात जोडून घेतलेली आहे. तर चला, इथे आपण बॅटर करायला घेऊया. कढई घेतली आहे. कढईमध्ये 2 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. क्रंचसाठी ओवा घातलेला आहे आणि लाल तिखट आणि हळद घातलेली आहे थोडीशी, आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला छान स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि आपण आता लगेच कांद्याची पात त्यामध्ये डीप करून घेऊया आणि गरमागरम तेलामध्ये आपण त्याला सोडणार आहोत. हे बघा, आणि याला छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत. हे बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. खायला पण खूप सुंदर असे लागतात, चविष्ट. तुम्ही चटणीबरोबर खा, सॉसबरोबर खा, तुम्हाला ज्याच्याबरोबर आवडतं त्याबरोबर खा, पण खूपच सुंदर असे लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.